शिवराय मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कशावर होणार आहे. तर आजचा व्हिडिओ होणार आहे सिलेक्शन का होत नाही. आपण इतके दिवस झाले तयारी करतो तरी पण आपले पेपर का निघत नाही. तर मी याच्यामध्ये तुम्हाला 5 ते 6 मुद्दे सांगणार आहेत की जे तुमच्या सिलेक्शनला बाधा झालेले आहे किंवा तुमचे पेपर निघत नाहीत. खूप मुलांचं असं असते की पेपर निघतात पण सिलेक्शन होत नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये कशात तरी म्हणजे ते कमी पडत आहेत. परंतु काही काही मुलांचं असं होत आहे की खूप दिवस झाले अभ्यास करतो पण पहिल्या स्टेपमध्ये समजा पेपरामध्येच आपण फेल होत आहोत. तर मी आज तुम्हाला जे मुद्दे सांगणार आहेत ते तुम्ही लक्ष देऊन ऐका मित्रांनो, जेणेकरून तुमचं पण भविष्यामध्ये कशात ना कशात सिलेक्शन होऊनच जाईल. कारण की आजच्या कॉम्पिटिशनमध्ये सिलेक्शन घेणं खूप अवघड झालेलं आहे मित्रांनो. आणि कॉम्पिटिशन म्हणजे एक वॅकन्सीसाठी 100 फॉर्म येत आहेत. म्हणजे 100तून एक जण म्हणजे 1% पण सक्सेस रेट नाही राहिलेला आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये. तर आपण आपलं सीट कसं निश्चित केलं पाहिजे हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परंतु मी सर्वात पहिले या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सांगणार आहे मित्रांनो, की लागणं नाही लागणं आपल्या हाती नसते, परंतु जर तुमचा पेपरच निघत नसेल आणि समजा जर ग्राउंडच निघत नसेल, तर तुमच्या मेहनतमध्ये खरोखर कुठेतरी कमतरता आहे मित्रांनो, जे की तुम्ही वाढवली पाहिजे. तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी कशा प्रकारे तयारी करतो आणि मी कशामध्ये फेल होत आहो, जेणेकरून तुम्ही त्यामध्ये फेल नाही झाले पाहिजे मित्रांनो. आणि तुम्ही पण कोणत्या ना कोणत्या याच्यामध्ये लागलीच पाहिजे. तसेच यंदाच्या एस-एस-सी जी-डीमध्ये आपण टार्गेट स्कोर किती ठेवला पाहिजे, जेणेकरून आपल्याला कमीत कमी बी-एस-एफ पोस्ट तरी मिळून जावं. आणि सी-आय-एस-एफ वाल्यांसाठी पण मी सांगणार आहे की तुम्ही कितीपर्यंत टार्गेट ठेवलं पाहिजे. कारण की यंदा ॲडिक्युटी कंपनी आहे मित्रांनो. टी-सी-एस होती तेव्हा सर्वांना माहीत राहत होतं की कसं-कसं होणार आहे, काय-काय होणार आहे. तर जाऊ द्या मित्रांनो, सर्व विषय आपण नंतर पण बोलू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरू करतो आता हा आपला व्हिडिओ. तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुमचं सिलेक्शन का होत नाहीये. मॅथमध्ये तुमचं सर्वप्रथम सर्वांचा एकच कमेंट होती. मी कमेंटा खूप वाचल्या की भाऊ मॅथ्ससाठी सांगा, मॅथ्ससाठी सांगा. काही सर म्हणतात, काही म्हणतात. तर मी सर्वांसाठी आता मॅथ्ससाठी सांगणार आहे. मॅथमध्ये तुमचा स्कोर कसा वाढणार आहे आणि तुमचा स्कोर का वाढत नाही आहे. तर तुम्ही मॉक दिली असेल तर तुम्हाला समजलं असेल की आपल्या मॅथमध्ये किती क्वेश्चन बरोबर येतात. आणि जर तुमचे परत तेच ते क्वेश्चन चुकत असतील, तुम्ही प्रिव्हियस इयर मॉक देऊन बघा, त्याच्यामध्ये सेम पॅटर्नचे क्वेश्चन असतात. जर परत ते सेम क्वेश्चन चुकत असतील तुमचे, तर तुम्ही त्या क्वेश्चनवर काम केलं पाहिजे. आपण काय करतो, मॉक सबमिट केली की बघत नाही परत आणि त्याचं ॲनालिसिस करत नाही. ते सर्वात मोठी चूक आहे आणि ते सर्वात मोठं घातक आहे. सिलेक्शन न होण्याचं कारण सर्वात मोठं तेच आहे. नाहीतर जो मुलगा मॉक टेस्टचं ॲनालिसिस चांगल्या प्रकारे करतो ना, त्याचं सिलेक्शन होतेच मित्रांनो. आणि मध्ये स्कोर वाढवण्यासाठी हाच फॉर्म्युला आहे की तुम्ही मध्ये तुमचे जे क्वेश्चन चुकले ते लिहून घेणे, त्याच्यावर प्रॅक्टिस करणे, ते बुकमधून शोधून काढणे. अशा प्रकारे तुम्ही मॅथ केलं पाहिजे, कारण की याच्याशिवाय मॅथ स्ट्रॉंग होत नाही. आणि राहिला विषय एडी कसं मॅथ विचारत आहे, ते एकदम इझी लेवलचं मॅथ विचारत आहे मित्रांनो. जर तुम्ही समजा फर्स्ट लेवलचे सर्व चॅप्टरचे गणित केले ना, तर तुमचं म्हणजे मॅथ अटकणार नाही आहे. 15+ क्वेश्चन तुम्ही तिथं करू शकता. आणि ज्यांचं मॅथ स्ट्रॉंग आहे ते तर 20 पैकी 20च घेणार आहेत यंदा, कारण की यंदा एडी एकदम थर्ड क्लास मॅथ विचारत आहे मित्रांनो. आणि दुसरा विषय म्हणजे 4 ते 5 वर्ष अभ्यास करून पण काही काही मुलांचा पेपर निघत नाहीये. तर खरोखर मनावर हात ठेवून सांगा की तुम्ही खरोखर 4 ते 5 वर्ष झाले अभ्यास करून राहिले आणि किती दिवस तुम्ही कमीत कमी 7 ते 8 तास अभ्यास केलेला आहे. ज्यांनी खरोखर 4 ते 5 वर्ष झाले अभ्यास करणं लावला आणि त्यांचं सिलेक्शन नाही होत आहे, ते मला कमेंटमध्ये मेसेज करून सांगा मित्रांनो, की मी सांगणार आहे मग तुम्हाला तुमची चूक का आता तुम्ही, कारण की 4 ते 5 वर्ष झाले अभ्यास करून राहिले, पण तुम्ही किती दिवस 365 दिवसामधले किती दिवस तुम्ही 7 ते 8 तास अभ्यास केला आहे, स्वतःला विचारा मित्रांनो. कारण की जर 7 ते 8 वर्ष म्हणजे 7 ते 8 तास अभ्यास केल्यावर 6 महिन्यात जर पेपर निघत नसेल मित्रांनो, तर समजून चला की आपला पेपर मग किती अभ्यास केल्याने निघणार नाही. कारण की 7 ते 8 तास अभ्यास करणारा डेली मुलगा कॉम्पिटिशनमध्ये कुठं पण टिकते मित्रांनो. मला माहिती आहे, मी स्वतःवरून सांगतो. मी झिरो होतो अभ्यासामध्ये, पण मी कमीत कमी 7 ते 8 तास अभ्यास करत होतो आणि तिथून पासून मग सुरुवात झाली पेपर निघायला. कारण की पहिले पण मला काहीच येत नव्हतं, परंतु धीरे धीरे ग्रो झालं मित्रांनो. सुरुवातीला थोडं हार्ड जाते, मग नंतर थोडा इम्प्रूव्हमेंट झाली की आपल्याला पण अभ्यास करावा वाटते. त्याच्यामुळे 7 ते 8 तास अभ्यास करणं हे बिगिनर मुलांसाठी खूप जरुरी आहे, कारण की त्यांना माहिती नाही आहे सध्या की कॉम्पिटिशन किती आहे.
तुम्ही जर समजा 3-4 तास अभ्यास करून म्हणत असाल की सिलेक्शन होईल, तर ते अशक्य गोष्ट आहे. अशक्य म्हणजे काही काही मुलांचं चांगला माइंड ब्रेन चांगला असते, त्यांना कॅचिंग पॉवर चांगली असते, त्यांचं सिलेक्शन होऊ पण शकते 4 ते 5 तासामध्ये. मी असं नाही म्हणत, पण ॲव्हरेज मुलांचं सिलेक्शन होणं इम्पॉसिबल आहे 4 ते 5 तासामध्ये. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, अभ्यासामध्ये स्मार्ट स्ट्रॅटेजी काय आहे तर, अभ्यास तुम्ही कसा करता मित्रांनो, आता क्लास केली की त्याची रिव्हिजन करत नाही समजा, आणि नंतर क्लासमधल्या नोट्स काढत नाही. क्लासमधल्या नोट्स काढल्या पाहिजेत मित्रांनो. म्हणजे नोट्स कशा काढायच्या, ज्या क्वेश्चन आपल्याला जमतात ते लिहायचे नाहीत. मी तर सांगतो तुम्हाला की तुम्ही जर प्रॅक्टिस सेट बघत असाल आणि ते क्वेश्चन तुम्हाला जमते, तर त्याचं सोल्युशन पण बघू नका. तिथं टाइम वेस्ट करू नका. जे तुम्हाला जमत नाही त्याच्यावर तो टाइम त्याच्यावर द्या. कारण की जे जमते ना सर्वांना, त्याच्यामध्येच मजा येते, किंवा हे आपल्याला जमते, हे आपण सॉल्व्ह केलं पाहिजे. समजा एखाद्या मुलाची रनिंग कमजोर आहे, तर तो रनिंगकडे लक्ष नाही देणार. त्याचा अभ्यास स्ट्रॉंग आहे, मॅथ स्ट्रॉंग आहे, तो मॅथवर जास्त टाइम देणे. अरे तुझं ते पहिले स्ट्रॉंग आहे आणि किती स्ट्रॉंग करतो, परीक्षेमध्ये का फक्त मॅथ विचारतात का? तर मुलं हे चूक करतात मित्रांनो, म्हणून तुम्ही हे चूक करू नका. आणि त्याच्यानंतर मी सांगतो मित्रांनो, खरोखर लागण्यासाठी किती तास अभ्यास केला पाहिजे, तर मी तुम्हाला ते पहिलेच सांगितलं आहे, 7 ते 8 तास अभ्यास केला पाहिजे तुम्ही. काहून की 7 ते 8 तास अभ्यास केल्यानंतर तुमचं SSC GD नाही, भारतात अशी कोणतीच नोकरी नाही आहे की त्याच्यामध्ये सिलेक्शन होणार नाही. कारण की IAS IPS जे म्हणतात ते पण मित्रांनो 12-12 14-14 तास अभ्यास करतात. तर आपली पोस्ट त्याच्या लय खालची आहे. आपली समजा एकदम ग्राउंड लेवलची पोस्ट आहे, तर ते एकदम उंचवर आहे. पण ग्राउंड लेवलच्या पोस्टमध्ये पण कॉम्पिटिशन तेवढंच आहे मित्रांनो. फक्त त्यांची ब्रेन पॉवर तेवढी आहे म्हणून त्यांना ते समजा इझी वाटते. आपली ब्रेन पॉवर समजा त्याच्यापेक्षा कमजोर आहे, तर आपल्याला हे इझी वाटते, असं आहे. आणि मॉक्समध्ये स्कोर कसा वाढवा? मॉकमध्ये स्कोर वाढवण्याचा एकच उपाय आहे मित्रांनो, की तुम्ही ते मॉक टेस्ट अनालिसिस केलं पाहिजे चांगलं. सोडवल्यानंतर सबमिट केल्यानंतर कमीत कमी 2 तास मॉक टेस्ट अनालिसिस केलं पाहिजे. जे क्वेश्चन जमत नाही त्याच्यावरती खूप काम केलं पाहिजे. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. आणि हे फक्त तुम्हाला एक एक्सपिरियन्स मुलगा सांगू शकतो, कारण की त्याला याचा एक्सपिरियन्स असतो. हे कोणी तुम्हाला समजा सर लोक सांगत असतील हे, कारण की त्यांचं कसं आहे, समजा सरांचं पण त्यांना एवढं म्हणजे शिकवण्याचा चांगला एक्सपिरियन्स असतो. पण मॉक टेस्टमध्ये असं ते जास्तीत जास्त त्यांनी किती मॉक बघितले असतील सोडून, तर जे मुलं कमीत कमी 150 प्लस मॉक लावतात ना, त्यांना सर्व चुका, स्वतःच्या चुका वगैरे सर्व समजतात. त्याच्यामुळे तुम्ही मुलांचे मॉक वगैरेचा मुलांच्या एक्सपिरियन्सवरून एक्सपिरियन्स घ्या मित्रांनो. तिथून जर तुम्ही एक्सपिरियन्स घेसाल तर तुमचं खूप चांगलं होणार आहे. कारण की मी पण माझ्या मित्रांकडूनच पहिले अनुभव घेतला, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा नाही झालेलं, पण ते पेपर सर्व काढतात. कारण की काही काही मित्र असे आहेत मित्रांनो, त्यांचं सिलेक्शन का नाही झालेलं आहे. काही काही ग्राउंडमध्ये कटतात, काही काही मेडिकलमध्ये फेल होतात. पण असं नाही म्हणता येत की त्यांच्या मेहनतमध्ये कमी होती. मेहनतमध्ये त्यांच्या कमी आहे, जे पेपरमध्येच फेल होतात. कारण की पेपरमध्ये फेल होणं म्हणजे हे पहिली स्टेप आहे मित्रांनो. याच्यामध्ये जर फेल होत असाल तुम्ही, तर तुमच्या मेहनतमध्ये कमतरता आहे कुठेतरी, ते तुम्ही वाढवली पाहिजे. पेपर देताना जीव का घाबरते? सर्व मुलांना तिथं असं होते, जे अभ्यास करून जातात खरोखर. जे तुक्केबाज आहेत त्यांच्यासाठी हा विषय नाही आहे. कारण की तुक्केबाजांना प्रश्न वाचायची गरज नसते. खाली 4 ऑप्शन असतात. अ, गजानन महाराज की जय म्हटलं की एक ऑप्शन टिक होऊन जाते. सेव्ह अँड नेक्स्ट करून दिलं की टेन्शन नाही. पण ज्यांचा जीव घाबरते ना मित्रांनो, जे खरोखर अभ्यास करणारे असतात ना, त्यांचा जीव घाबरते. आणि जीव घाबरायचं कारण पण म्हणजे ते एकदम नॅचरल आहे. कारण की सर्वांना होते, ते मला पण होते. परीक्षेमध्ये एकदम म्हणजे ब्लड प्रेशर हाय होऊन जाते आणि थरथरी सुटते. तर 2-4 प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर ते येऊन जाते. मग आपल्याला काही लक्ष राहत नाही की काय झालं आणि काय नाही झालं. तर आपण एकदम पेपरामध्ये मग्न होऊन जातो. तर जीव घाबरायचं कारण काही एवढं हे नाही आहे. ते फक्त 2-3 क्वेश्चनपर्यंतच राहते. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही जर समजा पेपर द्यायला गेले ना, तर तुम्हाला आधी अर्धा तास पहिलेच ते कॉम्प्युटरच्या स्क्रीनपुढे बसवतात. तर कमीत कमी म्हणजे अर्धा ते 45 मिनिटं तुम्ही त्या स्क्रीन समोर असता. तर त्या स्क्रीनकडे बघणं टाळा मित्रांनो. स्क्रीनकडे बघत नका, जो पेपर चालू होईपर्यंत किंवा 5 मिनिटं आधीपासून बघितलं तर चालते. कारण की डोकं दुखते मित्रांनो, तुम्हाला लॅपटॉपची वगैरे सवय नसते आणि तिथं त्याचा प्रकाश जास्त असते. त्याच्यामुळे डोकं दुखते आणि मेंटली हॅरेसमेंट होते. कारण की ते तिथं आपल्याला एक्सपिरियन्स नसते मित्रांनो लॅपटॉपकडे जास्त बघायचा. ज्यांना सवय आहे त्यांचा विषय अलग आहे. जे कंटिन्यूमध्ये लॅपटॉपवरच टेस्ट सोडवतात त्यांना एवढा फरक पडत नाहीये. आणि सर्व विषयावर कमांड कशी बनवायची? सर्व विषयावर कमांड बनवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला डेली
एका विषयाचा एक प्रॅक्टिस सेट करणे जरुरी आहे, एक मॉक टेस्ट सोडवणे जरुरी आहे, मॉक टेस्टचं ॲनालिसिस करणे जरुरी आहे आणि पर्यायवाची शब्द हिंदीमध्ये किंवा मॅथ्समध्ये फॉर्म्युले वगैरे मेन्सुरेशन चॅप्टरचे फॉर्म्युले रिवाईज करणं खूप महत्त्वाचं आहे. पाढे तुमचे कमीत कमी 30 पर्यंत पाठ असायला पाहिजेत. स्क्वेअर तुमचे कमीत कमी 20 पर्यंत पाठ असायला पाहिजेत. क्यूब तुमचे कमीत कमी 15 पर्यंत पाठ असायला पाहिजेत. ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही करत असाल तर तुम्ही सिलेक्शनच्या जवळ आहात मित्रांनो. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही स्किप करत असाल तर तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर चालले आहात मित्रांनो. 2026च्या SSC GD साठी काय करावं? 2026च्या SSC GD साठी तुम्हाला मी मित्रांनो सांगतो 125 प्लस टार्गेट स्कोर ठेवा, जेणेकरून तुमचं कमीत कमी BSF मध्ये सिलेक्शन होऊन जाईल. कारण की यंदा मॅथ रिझनिंगमध्ये एवढा दम नाही आहे मित्रांनो. तुम्ही GK आणि हिंदीवर जास्त लक्ष द्या आणि मॅथ आणि रिझनिंगवर रोजचा एक प्रॅक्टिस सेट लावा. ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी सांगत आहे मी हे. नाहीतर बिगिनर मुलं येऊन मला सांगतील की तुम्ही सर असं सांगितलं आणि मॅथचे हार्ड क्वेश्चन. आणि जे चांगले अभ्यासावाले मुलं आहेत ना त्यांना मॅथ त्यांनी केलेला आहे हार्ड पण सोपी पण. आणि आता जास्त मॅथ करायची गरज नाही राहिली, कारण की मला स्वतःवरून समजलं आहे की आता मी मॅथ जास्त करणार नाही, फक्त रोज 1 तास मॅथ करणार आहे, 1 तास रिझनिंग. आणि उरला जो टाईम आहे तो हिंदी आणि GKला देणार आहे. कारण की हिंदी आणि GK मध्येच मार्क्स जाऊ शकतात माझे, मॅथ रिझनिंगमध्ये जात नाही. तर मी सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला, शेवटी लागणं नाही लागणं काही आपल्या हातचं नसते मित्रांनो. अभ्यास करत राहा. अभ्यास करसाल तर नक्कीच यश मिळेल. जर समजा जर तुम्ही अभ्यास करत आहात तरी पण यश नाही मिळत आहे तर कुठेतरी दुसऱ्या ह्याच्यात तुमची मेहनत कमी पडत आहे किंवा मग नशीब साथ नाही देत आहे असं म्हणता येईल. पण पेपरच निघत नसेल आणि नशिबाला दोष देत असाल तर ते महामूर्ख लोक आहेत मित्रांनो. ज्यांचा पेपरच निघत नाही आणि ते नशिबाला दोष देतात ना, ते महामूर्ख लोक आहेत. कारण की ते अभ्यास पण करत नाहीत आणि नशिबाला पण दोष देतात. ज्याचा मॅथ चांगला आहे ना मित्रांनो, त्याला मॅथ करण्यामध्ये मजा येते. ज्यांचं मॅथ चांगलं आहे त्यांना मॅथ करण्यामध्ये आणखी मजा येते. जो विषय कमजोर आहे ना त्याच्याकडे ते कमी लक्ष देतात. समजा ज्यांचं मॅथ चांगलं असते ना त्यांचं GK कमजोरच असते मित्रांनो, पण ते GKवर कमी लक्ष देतात, उलट मॅथवर जास्त लक्ष देतात. म्हणून सांगतो मित्रांनो, मॅथवर जास्त लक्ष द्यायची गरज नाही आहे. कारण की SSC GD मध्ये एवढं मॅथ हार्ड विचारणार नाही आहे त्यांना. जेव्हा पेपर होईल तेव्हा तुम्हाला समजेल. आणि ज्यांचा ग्राउंड कमजोर आहे त्यांनी आतापासून रनिंग वगैरे चालू ठेवा. कारण की ग्राउंडमध्ये खूप मुलं कटतात. 50% मुलं ग्राउंडमध्ये बाहेर होतात आणि 20% मुलं मेडिकलमध्ये बाहेर होतात. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओतून इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळाली असेल. आणि असेच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. आणि नेक्स्ट व्हिडिओ कशावर पाहिजे मित्रांनो हे पण तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा मला. तर भेटू मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय मित्रांनो.